शामूदादा, माझा जसा माझ्या प्रेमावर विश्वास आहे तसाच माझ्या क्षमतेवर सुद्धा आहे आणि समोरच्यानं सुद्धा तोच विश्वास माझ्या क्षमतेवर ठेवावा असं मला वाटतं. तो विश्वास मला हवाय. मदतीच्या कुबड्या नकोयत. मला माझी चूक कळली अभि. माझ्या साईडने जे काही करता येईल ते करायला गेले होते मी. पण आता मी काय करायला हवंय ते कळलंय मला. डोंट वरी, मी तसंच वागेन. मला माहिती आहे शमिका, मी जे म्हणतोय ते तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचलं असणार. आणि हीच गोष्ट आहे ज्यानं आपल्याला बांधून ठेवलंय. आपल्या प्रेमाची भाषाच वेगळी आहे. आपली मनं एवढी जुळली आहेत की न बोलताही आपण खूप काही बोलू शकतो. लव यू शमिका. एक्सक्यूज मी अंकल. येस, मे कम इन. आइए. मला जरा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. बोल की. आताच थोड्या वेळापूर्वी मी अभिजित पेंडसेन विषयी तुमच्याशी बोलले होते. झालं का त्यांचं अपॉइंटमेंट लेटर रेडी? आणि कधीपासून जॉईन होत आहेत ते? काय झालं? खुश दिसताय. तर चहा टाकतेस का? हो करते ना. आणि खायला गरम गरम पोहे पण करते. हे जे तू माझ्या मनातले नेमकं ओळखतेस ना त्याला तोड नाही. आज छान काम मिळालं मला भाषांतराचं. हा, आज रात्री जागरण केलं तर उद्याला संपेल. पण किती पैसे मिळतील माहितीये? किती? फार नाही, पण बरे पैसे मिळतील. तेवढीच माझी मदत होईल आपल्या संसाराला. बुडी त्याला काडीचा आधार म्हणतात ना, तसं आहे. मला माहिती आहे अभि खूप पैसे मिळवेल. घर खर्च मी माझ्या पैशातनं चालवेन. पूर्वी चालवायचो ना तसा. हळू. अभि, ये. काय झालं का? काम झालं? हो झालं, काम झालं. जेव्हा शमिका अभिजित पेंडसेच्या आयुष्यामध्ये आली तेव्हाच काम झालं होतं. शमिका त्याच्या आयुष्यामध्ये आली आणि अगदी आयुष्यभराची तरतूद ही होऊन गेली होती. त्याला स्वतःला जॉब मिळवता नाही आला तर शमिकाच्या जोरावरती एका लगेच मोठ्या कंपनीमध्ये त्याला छानसा जॉब सुद्धा मिळवता आला. काय करेक्ट आहे? बरोबर बोलतोय ना मी? तुम्ही बरोबर बोलताय असं मी तेव्हाच म्हटलं असतं जेव्हा मी तो जॉब स्वीकारला असता. पहिली गोष्ट, शमिकाला मी माझ्यासाठी शब्द टाकायला सांगितलं नाही. दुसरी गोष्ट, मला ज्या क्षणी कळलं की शमिकानं माझी शिफारस या जॉबसाठी केली आहे त्या क्षणी मी माघारी फिरलो आणि त्या मॅनेजरला सांगितलं की माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मी हा जॉब स्वीकारू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर ही सगळी माहिती आधी गोळा केली असते ना तर आता ज्या निष्कर्षाप्रती तुम्ही आलायत तसा आला नसता. अभिजित पेंडसे, ही जी काही स्टोरी रचून तू मला सांगतोयस ना, हे सगळं तुझं नाटक मला कळतंय.
तू कसं काय माझ्या मुलीच्या लायक बनतोयस मला जरा शंकाच वाटते. बघ काय जमतंय का बघ. काय या माणसाचा प्रॉब्लेम आहे काय कळत नाही. नाही नाही मामा, हा माणूस स्वतःच एक प्रॉब्लेम आहे. त्याने अभिजितवर जो काय दुःख धरून त्यातूनच हे सगळं करतोय तो. आणि आता त्याला कोण कोण सामील आहे कदाचित मला माहिती नाही, पण शमिकाने सुद्धा त्यांच्याच सांगण्यावरनं केलंय का हे जरा एकदा तपासून बघ. जय बास. हे बघ, आपल्यामध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर एकतर मी तुला माझा आत्तेभाऊ मानत नाही, तरी दुर्दैवानं तू माझ्या आत्याचा मुलगाच हे मी विसरू नाही शकत. म्हणून या एका कारणासाठी तुला सोडतोय मी. पण पुढच्या वेळेस तू तोंड सांभाळून नाही बोललास ना, थोबाड फोडेन मी तुझा. जेवून घे. अरे असं काय करतोस? मिळेल तुला नोकरी खरंच. आई सगळे हेच म्हणतायत का? पण त्याने माझं टेन्शन काही कमी होणार नाहीये. मला लवकरात लवकर एखादा चांगला जॉब शोधायलाच हवा. मिळेल बाळा, नक्की मिळेल तुला. आज पहिलाच दिवस होता की नाही, थोडासा धीर धर ना. तुझ्या बाबांनी तुला मदत व्हावी म्हणून एक नोकरी सुद्धा मिळवली आहे. आई कसं असतं ना, म्हणजे जेव्हा मी इथे नव्हतो तेव्हा माझ्यामुळे तुमची धावपळ झाली. आता मी आल्यानंतर माझी तुम्हाला मदत होण्याच्या ऐवजी परत. हे बघ अभि, त्यावेळी जी गोष्ट महत्वाची असेल त्या दृष्टीने पावलं उचलणं महत्वाचं. आता काय महत्वाचं आहे? शमिकाला आपल्या घरात आणणं, हो की नाही? मग त्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला तर बिघडलं कुठे? आपण सगळे एकमेकांसाठी आहोत ना. मग झालं तर चल जेवून घे. तुला आवडते म्हणून मुद्दाम बटाट्याची भाजी केली. बरं सर, एक चांगली बातमी आहे. आरोपी अविनाश मेंदळे हा मुंबई सुरत सीमेवरती पाहिल्याचं आम्हाला आमच्या सूत्राकडून कळलंय. मला आता वाटतंय की तो लवकरच आमच्या हातात येईल. व्हेरी गुड इन्स्पेक्टर. आणि या संदर्भातले अपडेट्स मला वेळच्या वेळेला कळवत राहा, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अविनाश मेंदळे आपल्याला सापडणं फार आवश्यक आहे. ओके, थँक्यू. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. मंगलमूर्ती मोरया. शिरा
बाप्पा सगळं व्यवस्थित करेल. जेवढा विश्वास स्वतःवर आहे ना तेवढाच बाप्पावर पण ठेव. आज तुला नक्की नोकरी मिळेल. विभा प्रसाद, विभा जरा जरा बाम असलं तर दे का मला. जागरण झालंय का खूप? जागरण म्हणजे अगं ते ट्रान्सलेशनचं काम आलं होतं ना, म्हणून थोडा जागत बसलो. काय जास्त काम केलं की जास्त पैसे मिळतात. जरा दे ना बाम. तुम्ही आज चला, मी लावून देते बाम तुम्हाला. आणि आलं घालून छान मस्त गरम चहा करते, बरं वाटेल तुम्हाला. थोडा वेळ पडा. बाबा ही एवढी दगदग करायची गरज आहे का? पेंडसे, हे लवकरात लवकर पाहिजे. काम आलेलं आहे, घाबरू नकोस, मला काहीही होणार नाही. अभिजित, ज्या घरातली माणसं संकटात असताना एकमेकांना मदत करतात त्या घरातली माणसं मग ती झोपडीत जरी राहत असली ना तरी समोरच्या बंगलेवाल्यापेक्षा जास्त सुखात असतात. आणि अरे माझ्या आवडीचं काम आहे, आवडीचं काम करताना कोणालाच त्रास होत नाही कधीच. संध्या, जेवण का करत नाहीयेस? असं वेडपटपणा करून काय उपयोग आहे? आणि तसेही किती दिवस राहिलेत तुझे आता इथे? लवकरच बाहेर येणार आहेस बहुधा. मला माहित नाही आता मी तुला सांगितल्याच्या नंतर तुला काय वाटेल, पण तुझा तो धन्यवाद भाऊ आहे ना अविनाश, त्याला लवकरात लवकर पोलीस शोधून काढणार आहेत. तो सापडला की मग जेलमधून तुझी सुटका होईल. वेल, मी हे जे काही सगळं केलेलं आहे ते फक्त रियासाठी केलेलं आहे. कारण रियाची तळमळ खूप तगमग होती तू इथे आत जेलमध्ये असल्यामुळे. जे काय केलं ते मी त्या रियासाठी केलंय. पण एक लक्षात ठेव संध्या, जरी तू इथून सुटका होऊन बाहेर आलीस तरी सुद्धा माझ्या घरामध्ये तुला अजिबात जागा मिळणार नाहीये. कारण माझ्या आयुष्यात मी तुला कधीच माफ नाही करू शकत. निशा, माझं बुक. ओह येस, थँक्यू. किती शोधते माहितीये मी हे बुक.
हाऊ टू विन फ्रेंड्स. हे पुस्तक तू वाचणार आहे? पण तुला कशाला हवं हे पुस्तक? तुला कशाला हवी मैत्री आणि मित्र सुद्धा? सगळ्या जगाशी दुश्मनी पत्करलीस ना तू. मग हे असले पुस्तक वाचून काय होत नसतं रिया. त्यासाठी मन नितळ लागतं. हे रिया, हु इज ही? हा सांगतो ना, मी एक वेडा मुलगा आहे जो या अतिशहाण्या मुलीला मैत्रीचा आणि प्रेमाचा अर्थ समजवायला निघालो. कितीही डोकं फोडतोय पण या दगडाला काही पाजर फुटत नाही. शट अप. का तमाशे करतोयस इथे तू? का तमाशे फक्त तूच करायचंय? वाटेल तेव्हा वाटेल तसं वागायचं आणि मी काय बघत राहायचं? का हातात बांगड्या भरायच्या? तू हवं तेव्हा बोलायला येणार, वाटेल तसं वागणार, हवं तेव्हा फोन कट करणार, सगळं स्वतःच्या मनाप्रमाणे. कोण कोण समजतेस कोण तू स्वतःला? ए प्लीज, तू कोण समजतोस रे स्वतःला? हा, मी तुझे फोन उचलेन नाहीतर नाही उचलणार. मी तुला उत्तर द्यायला रिस्पॉन्सिबल नाहीये, कळलं? हो. हा, स्वतःला उत्तर द्यायला तरी जबाबदार आहेस का तू? स्वतःच्या वागण्याचं समर्थन जगाला देशील, मला देशील, पण स्वतःला कसं देशील? स्वतःला आरशात पाहू तरी शकतेस का? हाच प्रश्न ना जेव्हा माझी मम्मा जेलमध्ये होती ना तेव्हा मी विचारत होते स्वतःला. ती तिकडे जेलमध्ये होती आणि मी काहीच करू शकत नव्हते. तेव्हा विचारत होते मी हा प्रश्न स्वतःला. लाज वाटत होती मला स्वतःचीच. मग आता लाज विकली का? कुठे गेली होती ती लाज जेव्हा अभिजित आणि शमिकाला तू खोटं बोललीस, त्यांना इथे आणलंस, एकमेकांपासून वेगळं केलंस? तेव्हा कुठे गेली होती लाज? रिया, मला वाटलं होतं मी समजावल्यावर तुला सगळं काही कळलंय, तू योग्य मार्गावर येशील, पण तूही तशीच आहेस, प्रियासारखी वाया गेलेली मुलगी. आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे अभिजित आणि शमिकाला. इनफ, जस्ट इनफ. शमिका शमिका शमिका, सगळ्यांना फक्त शमिकाचीच काळजी. बाकीची माणसं माणसंच नाहीयेत का? त्यांना मनच नाहीये का? त्यांना फिलिंग्सच नाहीयेत का? शमिकाला किती त्रास होत असेल, तिला काय वाटत असेल, ह्याचीच काळजी फक्त सगळ्यांना. अरे पण कोणी मला या रियाला विचारा की मला काय हवंय, मला काय वाटतंय. प्रत्येक वेळी फक्त रियाचं चुकतं, फक्त रियाने समजून घ्यायचं. अरे का? माझे डॅडही मला समजत नव्हतं ना तेव्हाच मला सोडून गेले. माझी मम्माही आता माझ्यासोबत नाहीये. माझी माई पण मला सोडून गेली. माझी सगळी फॅमिली सेपरेट झाली. मी आता एकटी आहे, एकटी. पण कोणालाही याचं काहीही वाटत नाही. आणि शमिका जरा वेळ एकटी पडली ना की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. वा, माझ्या आईपासून मी दूर होत होते तेव्हा कुणाला साधं जवळ घ्यावंसं पण वाटलं नाही. का? मला माया नकोय, मला प्रेम नकोय का? सगळी माया, सगळं प्रेम फक्त शमिकाला. अरे मी काय खेळण्यातली बाहुली आहे का? रिया, तुला अजूनही असं वाटतं का की तू जे काही वागलीस ते सगळं बरोबर होतं? हो. तुला खात्री आहे? हो. बर, ठीक आहे. तू जे वागलीस त्याच्यावर तू ठाम आहेस? मग इथून पुढे मी तुझ्याशी कधीही काहीही बोलणार नाही, खरंच. ओके? हा, पण ते रडणं जरा बंद कर प्लीज. लीव मी अलोन प्लीज. लीव मी अलोन? नाही, लीव पर्यंत ठीक आहे, पण अलोन?
तरी आमच्याकडे एक नियम आहे, आम्ही एकदा मैत्री केली ना की ती अशी अर्धवट नाहीत सोडत. त्यामुळे मीही तुला असं अर्ध्यात नाही सोडणार. मित्र आहे ना मी तुझा. येतो मी. ताई गाडी तयार आहे. कुठे सोडू तुम्हाला? नाही, मी जाईन चालत. चालत? जवळच जात आहे का? नाही, तसं बरंच लांब आहे, पण जाईन मी. ताई तुम्ही चपला नाही घातल्यात? तसं नाही दादा, मी आपल्या जवळच्या गणपतीच्या देवळात चालले. आजपर्यंत मी जे काही मागितलं ते देवाने हातचं न राखता दिलंय मला. आजही मी आपल्या अभिसाठी स्थैर्य, सुयश आणि समाधान मागायला चालले. आणि मला माहिती आहे, मी मनापासून जे काही मागेल ना ते देव नक्की देईल मला. ताई एकदम आगळी वेगळी श्रद्धा आहे बघा तुमची. देव तुमचं नक्की ऐकल. अभिजित दादांना जे पाहिजे ना ते त्यांना नक्की भेटल बघा. नक्की भेटल. येतो. मी तुझ्यापाशी येते देवा, माझ्या अभिसाठी. मला निराश नको करूस.